आज त्यांच्या शिष्यांनी एका संमेलनाच्या रूपानं जिवंत ठेवलेला आहे, याचा मला आनंद वाटतो. इंग्रजीमध्ये असं म्हटलंय की अ ग्रेट आर्टिस्ट डझंट लिव्ह इन द मेमरी ऑफ द पीपल, ही लिव्हज थ्रू द वर्क ऑफ हिज डिसायपल्स. त्यांचे शिष्य जी कामगिरी करून दाखवतात त्या शिष्यांच्या कामगिरीतून मोठा कलाकार हा मरणानंतरही जगत असतो. आणि माझी पूर्ण खात्री आहे की निर्मलाबाई काकोडे यांना संगीताच्या विश्वामध्ये कधी मरण नाही, त्या कायम अजरामर राहतील. इतके चांगले शिष्योत्तम हे त्यांनी घडवलेले आहे. संवादिनी ही सहवादिनी आहे. त्या संवादिनीवरती मी अशा काही ओळी लिहिल्या होत्या की संवादिनी ही काय आहे, की मैफलीचा साज आणि नाद ही संवादिनी, अन स्वरांना साथ देण्या वाजते संवादिनी. अर्धनारी नटेश्वराची ये इथे प्रचिती पहा. अर्धा शिव आणि अर्ध पार्वती असं आपण म्हणतो. अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वराची ये इथे प्रचिती पहा, कंठ हा कैलास राणा, पार्वती संवादिनी, पार्वती संवादिनी. जन्म जाहला तियेचा पश्चिमेच्या की नभी. म्हणजे संवादिनी ही खरं म्हणजे पाश्चात्य वाद्य आहे. जन्म जाहला तियेचा पश्चिमेच्या की नभी, हिंदभूच्या सासरी ही नांदते संवादिनी, हिंदभूच्या सासरी ही नांदते संवादिनी. तर या संवादिनीच्या क्षेत्रात बाईंनी केलेलं अपूर्व काम कला अकादमीच्याही लक्षात आहे. हे संमेलन आयोजित करण्याचा प्रस्ताव पुढे आला तेव्हा एकाही शब्दाचा खल न करता कला अकॅडमीचं सहकार्य या संपूर्ण कार्यक्रमाला असेल असं मी सांगितलं. याच्या पुढे हे संमेलन निर्मल संवादिनी प्रतिष्ठान असू द्याच, पण निर्मल संवादिनी प्रतिष्ठान आणि कला अकादमी यांच्या सहयोगानं याच्याही पुढे हे संमेलन चालू राहील. शक्य झालं तर आपण पूर्णपणे दिवसभराचं संमेलन ठेवू असं आश्वासन मी आपल्याला देतो.